नमस्कार, मी सीता जगताप. आपण पाहताय स्त्री शक्ती न्यूज. नवरात्रीच्या उत्सवाला नुकतीच सुरुवात झाली. या मंगल प्रसंगी स्त्री शक्ती न्यूजच्या माध्यमातून बंद नवरात्रीचे रंग कर्तृत्वाचे हा विशेष भाग आम्ही घेऊन आलो आहे. आज नवरात्रीचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी लाल रंगाला अधिक महत्त्व दिले जाते. लाल रंगाला अनुसरून डॉक्टर लोकांचे खूप जवळचे नाते. मात्र डॉक्टर या शब्दाला तुमच्या मते किती महत्त्व दिलं जातं, काय सांगाल? माझ्या मते डॉक्टर या शब्दाला 100% महत्त्व दिलं गेलं पाहिजे समाजामध्ये. जसा एखादा आर्मीमधला ऑफिसर आहे तर तो सीमेवर जाऊन लढत असतो, पण डॉक्टर हा सीमेवर न लढता पण रोजच्या रोज जो रुग्णांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न करतोय, तो एखाद्या आर्मी ऑफिसरपेक्षा कमी नाही आहे. आता काही काही ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होतात, त्यांच्या जीव धोक्यात घालून तरीही त्यांना रुग्णसेवा देण्याचे कर्तव्य बजावावेच लागते. आता उदाहरण घ्या तुम्ही कोरोना काळातलेच. कोरोनामध्ये सुद्धा कितीतरी डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून, त्यांच्या परिवाराचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा दिली. तर मला असं वाटतं की डॉक्टरांना तुम्ही 100% महत्त्व दिलं गेलं पाहिजे. रुग्णसेवा करत असताना चांगला आणि वाईट अनुभव कोणता आहे? चांगला आणि वाईट अनुभव हे दोन्ही आले रुग्णसेवा देताना. चांगला अनुभव मी असं म्हणेल की जेव्हा आम्ही रुग्णसेवा देतो आणि रुग्ण आमचा बरा होऊन जेव्हा घरी जातो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान, हास्य हे जेव्हा आम्हाला बघायला भेटतं, त्याच्यातच आम्हाला चांगला अनुभव आहे तो. वाईट अनुभव जर म्हणत असेल तर काही लोक जे आहेत, पेशंट लोक जे डॉक्टरांना उलटे उत्तरं देतात, त्यांच्यावर वशिलेबाजी करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांचं ऐकत नाहीत, त्यांना मारण्याला हल्ले करण्याचा प्रयत्न करतात. तर हा वाईट अनुभव आपण डॉक्टरांना आलेला आहे असं म्हणू शकतोय. रुग्णसेवेत कर्तव्य बजावत असताना घरच्या कर्तव्यांचा आणि बऱ्याच वेळी त्याग करावा लागतो. तर अशी कोणती गोष्ट आहे जे डॉक्टर म्हणून घरच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होतं? अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की डॉक्टर कर्तव्य बजावताना आम्हाला या गोष्टींचा त्याग करावा लागतो. जसे की आता मुलांचा अभ्यास घेणे आणि त्यांच्यासोबत खेळणे, ह्याच्यासाठी आम्हाला वेळ मिळत नाही. मुलांना एखादी त्यांची आवडीची पदार्थ बनवून द्यायचा असेल तर तोही आम्हाला करण्यासाठी वेळ नसतो. बऱ्याचशा फॅमिली फंक्शन्ससाठीही आम्हाला जायला वेळ मिळत नाही. काही काही प्रोग्रामला तर आम्हाला जाताच येत नाही. आणि स्वतःची छंद आहे, आवड आहे, त्या गोष्टींसाठीही आम्हाला वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचा त्याग आम्हाला हे कर्तव्य निभवताना करावा लागतो. काही प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे की डॉक्टर लोक पैशासाठी रुग्णांची हेळसांड करते. नाही, मला असं नाही वाटत. काही डॉक्टर असतीलही तसे, पण सगळेच डॉक्टर तसे नसतात. आता आम्ही तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करत आहोत, तर आम्ही खूप कमी फीजमध्ये रुग्णांना रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न केला आहे आत्तापर्यंत. आणि आता डॉक्टरांचे पण 5-5, 10-10 वर्ष ते त्यांच्या शिक्षणासाठी घालवतात. नंतर हॉस्पिटल सेटअप करण्यासाठी ते लोन घेऊन त्यांचं सेटअप केलेलं असतं. त्या प्रायव्हेट हॉस्पिटलबद्दल मी सांगत आहे तुम्हाला हे. तर मला असं वाटतं की त्यांनी जे रुग्णांकडून फी घेत असतील त्याच्यात तेवढी तर त्यांची दिली गेली पाहिजे असं वाटतं. आता एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनियरला लाखोचं पॅकेज आहे, तर ते त्यांना जर मिळू शकतो तर तेवढाच अभ्यास, तेवढेच कष्ट डॉक्टरांनी त्यांच्या एज्युकेशन काळामध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना तेवढी फी जे आकारतायत ती काही योग्य आहे असं मला वाटतंय. असा विचार करणाऱ्या नागरिकांना आपण काय सांगणार आहात? असा विचार करणारे नागरिकांना म्हणजे डॉक्टरांबद्दल सगळ्यांनीच चुकीचा विचार करा असं काही नाही. आता रुग्णाला जर डॉक्टरांकडून काही हलगर्जीपणामुळे काही झालं तर लगेच डॉक्टरांना मारहाण करायला रुग्ण, त्याचे नातेवाईक येतात. तेव्हा तर कुणी आंदोलन करायला वगैरे येत नाही. डॉक्टरच काळ्या फिती लावून काम करतात, पण तरीही ते त्यांचं कर्तव्य बजावताना कुठेही चुकत नाहीत. की आता आंदोलन जरी करायचं म्हटलं तरी ते रुग्णसेवा द्यायला त्यांनी कधीही नाकारलेलं नाही आहे, तरीही त्यांना रुग्णसेवा द्यावीच लागते. एखाद्या रुग्णाला उपचार करत असताना खूप मेहनत घेतली परंतु ती नाकामी झाली, तर तुम्ही देवाला प्रार्थना करता का? येस, नक्कीच आम्ही देवाला प्रार्थना करतो. कारण की डॉक्टर हा रुग्णाला वाचवण्यासाठी त्याचे शक्य ते प्रयत्न 100% प्रयत्न करतोच. पण डॉक्टरांपेक्षाही पुढची शक्ती कुठली तरी आहे हे डॉक्टरही त्याला मानतातच. जसे की आता एखाद्या रुग्णाला वाचवण्यासाठी डॉक्टरांना नाही जमलं रुग्णाला वाचवण्यासाठी, तर डॉक्टरांनाही मनावर दगड ठेवून रुग्णाच्या नातेवाईकांना त्यांचा निर्णय सांगावाच लागतो. इतर डॉक्टरांना व नागरिकांना सामाजिक संदेश म्हणून नवरात्र निमित्त काय आव्हान आणि काय शुभेच्छा देणार आहात?
सगळ्यांनाच नवरात्रीच्या शुभेच्छा देईल मी. नवरात्री हा सण जो आहे हा देवीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये एक दैविक शक्ती आहे आणि समाजाचा जर स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर समाजामध्ये नक्कीच आमूलाग्र बदल घडू शकतो. आणि मी एक शेवटचं असं सांगू शकते, जर तुम्ही स्त्रीकडे एक आई म्हणून बघत असाल तर तिचा आदर करा, बायको म्हणून बघत असाल तर तिची इज्जत करा, बहीण म्हणून बघत असाल तर तिला प्रेम द्या, मुलगी म्हणून बघत असाल तर तिचा गर्व करा आणि जर एक अनोळखी व्यक्ती म्हणून बघत असाल तर तिची सुरक्षा करा. आणि एक शेवटचं सांगणं असं आहे की 9 दिवस फक्त देवीचा जसा उत्सव करतो आपण तसं न करता फक्त स्त्रीचा आजन्म तिच्या भावनांची कदर झाली पाहिजे एवढंच माझं सांगणं आहे.